काही महत्त्वाच्या बातम्या बघूया। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळते। उद्यापासून कोकण किनारपट्टीवर 3 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकण पट्ट्याला वादळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून असा इशारा जारी करण्यात आलेला आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। अंदमानात दाखल झालेला मान्सून राज्यात यायला अजून अवधी असला तरी कोकणात मात्र सध्या पावसाळी वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते। कारण गेले काही दिवस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मिश्र वातावरण पाहायला मिळते। त्यातच आता पुढचे 3 दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज देखील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि पुढचे 3 दिवस देखील संपूर्ण कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्याला वादळी पावसाचा मोठा फटका बसेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यातच 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। आणि 20 मे पर्यंत सतर्कतेचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सध्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे आणि त्याचमुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी मध्येच ऊन आणि त्यानंतर पावसाळी वातावरण असं देखील पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या मान्सून जरी कोकणात दाखल व्हायला वेळ असला तरी मात्र पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा जो आहे तो संपूर्ण कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।